आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अरे काय झालं? कलेक्टर बाई अशी का ओरडली? तू वरून खाली आलास म्हणजे तू खालून वर कधी गेलास? कधी आलास ऑफिस मधून? काय झालंय कलेक्टर बाईला? आधी सांग। सुंदरी, सुंदरी, काय ग? काय झालं? तेवढ्या जोरात का ओरडलीस? आता माझ्या लक्षात आलं नेमकं काय घडलं इथे। सुंदरी, हे बघ, मी आधीच्या वतीने तुझी माफी मागते। सॉरी। हे बघ, माझ्या नवऱ्याचा ना यात काहीच दोष नाही। जर दोष कोणाचा असेल ना तर तो या साडीचा आहे। मला वाटलंच असं काहीतरी घडलं असेल इथे। सुंदरी, अगं आधी ना खूप रोमॅन्टिक आहे, त्याच्याकडनं चुकून असा काहीतरी गोंधळ झाला असेल। तुला माहितीये, माझा नवरा एवढा चांगला आहे ना की त्याचं माझ्याशिवाय दुसऱ्या बाईकडे लक्ष सुद्धा जाणार नाही। सुंदरी, अगं एवढं नको मनाला लावून घेऊस, काही झालेलं नाहीये। डोंट टेक इट रॉंग। मॅडम, मी निघते। मी सुधा मॅडमला भेटून निघते। अगं पण ऐक तरी सुंदरी, सुंदरी, कसे झाले तुमच्या दोघांचे चेहरे? आणि आधी वर काय घडलंय हे मला कळलंय बर का। आणि कलेक्टर बाई, नको ग माझ्या नवऱ्याला एवढं गिल्ट देऊ।
माझा नवरा ना जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहे. आणि अरे काय झालं माहितीये, मला नव्हतं माहिती तेवढ्या लवकर घरी येशील. मीच म्हटलं कलेक्टर बाईला आपल्या रूम मध्ये जाऊन साडी चेंज कर. ती साडी चेंज करायला गेली तेवढ्यात तुमच्या दोघांमध्ये हा सगळं घोळ झालाय. तू पण ना आधी कलेक्टर बाई. मॅडम कलेक्टर बाई. मम्मा तुला माहिती आता काय झालं? अनु समजून आधीने कलेक्टर बाईला मिठी मारली. किती फनी आहेत का हे दोघं? केवढ्या जोरात ओरडली ही. मॅडम मी निघते. ए सुंदरी, चिडलीस का तू माझ्यावर? हे बघ, मी तुला मगाशी पण सॉरी म्हणाले. हवं तर मी तुला आता पण सॉरी म्हणते. पण खरं सांगू, मगाशी ना तुमच्या दोघांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. फोटो काढून ठेवायला हवा होता तुमच्या दोघांचा. अगं किती ऑकवर्ड झाला होता तुम्ही एकमेकांसमोर. आधी अजूनही त्याच झोन मध्ये असेल. स्वतःच्या वागण्याचं गिल्ट आलं असेल ना त्याला. मॅडम मी जाते. अगं सुंदरी. सुंदरी. अगं का ग? अगं अशी का करायला लागलीस? हा अगं अशी का चिडाचिड करायला लागलीस उगीच? अगं 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 बया, अगं काय झालं? काय येड बीड लागले का काय ह्या पोरीला? अगं काय धूळ लागले का काय तुला? अगं असं रात्रीचं पाणी अंगावर ओतून घेतात वेग, आणि ते बी असतं कपडे न बदलतात. अगं बाया, अगं बास तर. चल उठ, चल उठ बघू. ये ये. अगं थंडी लागून अगं काय त्रास झाला तर काय करायचं सांग बघू. का अशी करते आज? काय झालंय? हा अगं बोल की. अगं काय झालं ते सांगशील का मला? हा अरे देवा,
म्हणजे हे असं सगळं घडलंय वय. बर बर, चल बस बघू तू इथं. बस आधी बस आणि शांत हो पोरी. अगं शांत हो. अगं मला कळतंय ग, ज्या नवऱ्यानं त्या अधिकारानं कधी तुझा हात धरला नाही, तुला कधी प्रेमानं बघितलं बी नाही, त्यानं तुला येऊन मिठी मारल्यावर काय झालं असेल ते सगळं समजते ग मला पोरी. नाही मावशी, मला ना अशी किळस वाटायला माझी, अशी किळस वाटते माझी. मला त्याने हात लावला तो स्पर्श प्रेमाचा नव्हता, तो स्पर्श काहीतरी वेगळाच होता. मला अशा अंगावर ना हजारो पाणी पडल्यासारखं वाटतंय मावशी. मला नाही आवडलं ते. अगं पोरी, अगं का त्रास करून घेतेस एवढा? हा, शांत राहा की जराशी. नाही मावशी, मला ना आता तो माणूस जरी दिसला ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. अगं पण त्यानं काय मुद्दाम केले का? हा, अगं गैरसमज झाला असेल त्याचा. अहो, त्या गैरसमजामुळेच राग येतोय मला आता. बरं असू दे, सोडून दे सगळं. मावशी, असं कसं काय बोलू शकता तू? सोडून दे म्हणजे काय? अहो, दुसरं कुणीतरी समजून त्यांनी मला मिठी मारली होती, कसं वाटलं असेल मला? ठीक आहे, मग कोण दुसरा समजून मिठी मारले ना, मग तिला सांगणार आहेस का सगळं? जा जा, त्या अनु मॅडमला सांग सगळं. हे बाळ, नको का असा त्रास करून घेऊस. शांत हो बरे. काय ग, काम का करत बसलीस तू? सगळं बंद करायचं ठरवलंयस ना? हो, थोडं ऑफिसचं काम पेंडिंग आहे, तेवढं करते. अगं असं नको करूस. तू एकदा ठरवलंय ना की आता कामं बंद करायची आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची, मग अगं हूं काय हूं? मगाचपासून मी बोलतोय तुझ्याशी आणि तू ठीक आहे. सॉरी. सॉरी सॉरी कशाबद्दल? काय केलंस तू? हे आता तू माझी खेचू नकोस. तुला माहितीये माझ्याकडून काय झालं आणि म्हणून रागवलीस ना तू? वेड आहेस का तू? आधी त्या सुंदरीचं समजू शकते मी, पण तू पण तसाच विचार करतोयस. आधी यात तुमच्या दोघांची चूक नव्हती, कशाला एवढा विचार करतोस? पण खरंच तुला नाही ना राग आला? नाही. आधी मला माहिती तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे बघणार सुद्धा नाही. माझा विश्वास आहे तुझ्या प्रेमावर. नको टेन्शन घेऊस, झोप शांत तू आता. पण तू पण आटप लवकर आणि झोपायला घे. हो हो, आवाज. आधी काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? हो ग, खूप वाईट स्वप्न पडलं. असू दे, पडू दे. हे बघ, हे असं सगळं जर डोक्यात चाललेलं असलं ना की असं होतं. माझं पण असं कधीतरी होतं, पण ती स्वप्न कधी खरी नाही होत. तू नको या सगळ्याचा विचार करूस, झोप शांत. नाही ग, माझ्या डोक्यात हे सुरू आहे की सुंदरीला काय वाटलं असणार, तिच्या डोक्यात आता काय चालू असेल. कसं आहे ना आधी, सुंदरी जरा नर्वस झाली म्हणून मी पण तिच्याशी फार काही बोलले, पण डोंट वरी, मी समजावेन ती. आणि तू पण आता या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. काय, मी बायको असून एवढा विचार करत नाही आणि तू कसला विचार करतोय एवढा? झोप आता, चल मी पण झोपते. आधी
हे जरा तिकडे ठेवून. हा. अगं काय ग हे? अगं कुठे लक्ष आहे तुझं? काय झालं आता? कुठं हरवलीस एवढी? आता जास्त विचार करू नकोस. अगं चांगला शकून असतोय दूध सांडलेला. बरे बघ, तुला क्लासला जायचं का नाही? मग जा, तू आवर जा. मी चहा करते तुझ्यासाठी. हा, आणि हे बघ, तू किचन मध्ये येऊच नकोस बाई. तुझं लक्ष नसतंय बघ. आधी तू असा का बघतोयस माझ्याकडे? का स्वतःच्या बायकोकडे बघायला मला बंदी आहे कोणाची? माझीच. मी नाही. मग तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर तुझ्या बायकोला तुझं नाव सांगे ना मी. बापरे. पण ठीक आहे, सांगू सांग. नाही घाबरत मी. आधी हा आगाऊपणा थांबव आता. मला बरीच कामं आहेत, मला जाऊ दे. आधी मला सांग. तू माझ्या समोर असताना मी कसं सोडू? आधी तू जर सोडलं नाहीस ना तर 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 बोल. तर मी तुला ढकलून देईन. सुंदरी बाळा, मी काय सांगते ते ऐक. आता जास्त विचार करत बसू नकोस ग. नको टेन्शन घेऊस कसलंही. चल आता फक्त अभ्यास करायचा बघ. हा चल. सुंदर ताई, हे घे तुझ्यासाठी चॉकलेट. कशाबद्दल? अगं तू आज सुट्टी करणार आणि माझ्यासोबत खेळणार ना, म्हणून. ए काय सुट्टी काय घेणार? काही खेळ वगैरे काही नाही. अगं ती मोठी आहे ना. ती मोठी असेल पण मला नाही व्हायचं मोठं. होय का नाही ग ताई? बर चल, उशीर होतोय ना तुला बाळा. चल लवकर. सुंदरी हे बघ, लवकर पोचावीस म्हणून तुझ्यासाठी रिक्षा मागवल्या बर का. जा शिस्तीत आणि लवकर ये बर का घरी. सुंदरी ताई, बाय. आजी चल, मला खेळायचंय. ए नाही बाई, अगं माझे पाय दुखायला लागल्यात. चल. अगं बाया, हे आणि कशाला आले तिथं? तुम्ही का आलायसा? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही कसं काय आलात? कसं म्हणजे? गाडीत बसलो ना आलो.
मामी असं कोणी स्वागत करताय वय? अहो नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे काय तुम्ही आधी काय कळवलं बी नाही काय नाही. अहो एखादा फोन तरी करायचा होता ना. अहो सरप्राईज काय फक्त त्यासनीच देता येतं होय. हा आव्हान लेकीच्या घरी यायला कशाला कोणाची परवानगी पाहिजे नाही का? सरी कुठं आहे? अहो आताच गेली की क्लासला. हा, पण मग जावई बापू असतील ना घरी? अहो असं काय करताय? अहो ते दुबईला आहेत ना व. हे बघा आम्हाला समज कळलंय. तुम्ही उगाला पोछापोई करू नका. हो म्हणजे आदित्य राऊत दुबईवरनं परत आलेत का नाही हे आम्हाला कळलंय. हा म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं नसतं का नाही तरी बी आम्हाला कळलंय. तुमचं ते सरप्राईज आता आमच्यासाठी सरप्राईज नाही राहिलं बर का. बरं ती सरीची खोली कुठं आहे? हे काय हेच की घर. अच्छा बरं चल चल. चला चल. या असं अहो काय थांबा बघायला? थांबा थांबा. अहो सुंदरी नाहीये घरात. माझ्या घरातच बसा की तोपर्यंत. अहो नाही पण आम्ही जातो इकडंच. त्या बॅगा पण ठेवायच्यात, थोडं फ्रेश पण व्हायचं होतं. अहो चावी असेल ना तिच्या घराची? होय हाय की. या 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 चल. चला या. अगं बया आता काय खरं नाही.